बघा, किती मस्त ड्रायफ्रूट लाडू तयार केले आहे। हे लाडू सेहतसाठी खूपच लाभदायक आहे। या लाडूने दिमागही तेज होते आणि स्फूर्ती भरपूर येते। तसेच साखर आणि गूळ न वापरता 2 महिने टिकणारे हे लाडू आहेत। त्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे। 100 ग्रॅम खोबर कीस, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम बेदाणे, 100 ग्रॅम पिस्ता, 60 ते 70 ग्रॅम मगजबी, 100 ग्रॅम पेनखजूर यातील बिया काढून घेतलेल्या आहे, 100 ग्रॅम खारीक यातील सुद्धा बिया काढून घेतलेल्या आहे। सोबतच लागणार आहे आपल्याला 80 ग्रॅम साजूक तूप। तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा मोठा सुकामेव्याला पैसे लागणार, तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते। एवढे घेतलेच पाहिजे असे काही नाही। त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट आहे ते घ्या आणि काही ड्रायफ्रूट नसेल तर त्याऐवजी शेंगदाणे आणि तीळ घ्या। यात सुद्धा प्रोटीन आणि कॅल्शियम आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते। सगळ्यात अगोदर खोबर कीस मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। खोबर कीस मात्र खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता हे खरपूस भाजलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता याच कढईत खारीक घालून खरपूस भाजून घ्यायची आहे। खारीकलाही हलकेसे डाग पडतपर्यंत भाजून झालेले आहे। आता ही खारीक एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। आता याच कढईत 2 चम्मच तूप घालून सगळ्यात अगोदर बदाम घालून हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे। बदामनी काय होतं, लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते। मग काजू घालायचे। काजू आपल्या स्किनसाठी आणि हेअरसाठी फायदेशीर आहे। आता घालायची मगजबी, मगजबीची टेस्ट वाढते। आता घालायचा पिस्ता। आता यात घालायचे बेदाणे। बेदाणे थोडेसे गरम झाले की लवकर फुलतात। आता हे सर्व वस्तू मिक्स करून घ्यायचे आहे बरं का। आता ह्या सर्व वस्तू खोबर कीस मध्ये काढून घ्यायचे आहे। आता ही हलकीशी भाजलेली खारीक मिक्सर पॉट मध्ये घालून दरदरा मिक्सर मध्ये पिसून घ्यायची आहे। आता ही खारीक पिसलेली पावडर या ड्रायफ्रूट मध्ये घालायची आहे। आता हे खजूर सुद्धा मिक्सरला पल्स मोडवर फिरून घ्यायची आहे। आता मिक्सरला फिरवलेली खजूर कढईमध्ये घालून मस्त सॉफ्ट करून घ्यायची आहे। रंग मात्र अजिबात बदलू द्यायचा नाही। आता ही सॉफ्ट झालेली खजूर या ड्रायफ्रूट मध्ये घालायची आहे। खजूर थोडंसं गरम आहे म्हणून चम्मचने मिक्स करायचं। आता मिश्रण कोमट आहे, हाताने लाडू वळून घेऊया। आहे ना किती लाडू सोपे, गुळाचा पाकही करायची झंझट नाही आणि दिसतात तर बघा किती मस्त भारी। आणि लाडू तर बघा किती मस्त झालेला आहे। आले ना तुमच्या तोंडाला पाणी। याच पद्धतीने बाकीचे लाडू वळून घेऊया। तुम्ही आकार मात्र छोटा मोठा देऊ शकता। सुक्या मेव्याचे लाडू बघा तयार आहेत।